करायची आहे. रॉयल स्टनर मीरा रोड टीम टॉस जिंकला, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे ते जय बजरंग कारिवली टीम. दोन्ही मजबूत टीम आहेत. 94 ट्रॉफीमध्ये सुद्धा दोन्ही टीमने पार्टिसिपेट केलं होतं, मात्र कारिवली टीम ज्याने अतिशय जबरदस्त प्रदर्शन केलं आणि कारिवली टीमने खरोखरच बाजी मारली होती आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाली होती. मात्र सेमीफायनलमध्ये पराजित झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं ते कारिवली टीम. कारिवली टीम मॅच झाल्यानंतर आणखीन एक तुम्ही अक्षय आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. ओपनिंगसाठी आलेली आहे. प्रतीकने लाजवाब कमालीची बारी खेळली होती, जबरदस्त बॅटिंग 94 चषकमध्ये केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला कारसुद्धा मिळालेली आहे. तर एक परफेक्ट एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय प्रतीक नाईक याला. उबेद खान मुन्ना यांचा हा संघ आपल्याला दिसतो. फिल्डिंग करताना सुद्धा कॅप्टन आहे उबेद खान. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते जय बजरंग कारिवली टीमला. 4 षटकाचा सामना आहे आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये या विकेटवर आपण बघितलं स्कोर होताना दिसतो सकाळपासून. तर नक्कीच कमीत कमी 60 रन यायलाच पाहिजे, 50पेक्षा जास्त रन्स यायलाच पाहिजे. 50पेक्षा जास्त रन्स जर आले तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकू. तोही देतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर. ओपनचं हे ग्राउंड जर आपण बघितलं तर नक्कीच हे चांगलं ग्राउंड आहे. काही ग्राउंड आहेत कामन परिसरामधले ते राहणार नाहीत, कमर्शियल इंडस्ट्रियल वगैरे त्या ठिकाणी बनतील, मात्र पोमनचं ग्राउंड कायम राहील. त्यानंतर एक ग्राउंड आहे रेल्वे स्टेशन ग्राउंड ग्रामपंचायत पोमन, ते ग्राउंडसुद्धा राहील, मात्र ते डेव्हलप करणं बाकी आहे. ह्या ठिकाणी पोमनचं हे ग्राउंड चांगलं प्रत्येक वर्षी चांगलं डेव्हलप होताना दिसते. या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर हा परमनंट स्टेज आहे. श्री छत्रपती संभाजी महाराज हा VIP डाईस आपण बघतोय आणि खरोखरच हा परमनंट VIP डाईस बनवला गेलेला आहे. तर प्रत्येक वर्षी काहीतरी इम्प्रूव्हमेंट या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणखीन पुढच्या वर्षामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळेल. जे खांबे दिसतात लाईटचे ते खांबे सुद्धा आपल्याला दिसणार नाही आहेत. प्रतीक नाईक स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे अक्षय. ही जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे तोहित. पहिला बॉल, ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. तोहित छोट्या रनअपनी पहिला बॉल घेऊन जाईल राईट आर्मनी. व चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळला जातोय. बॉल येतोय लॉंग ऑफला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनी ऑफ द मार्क होतो फलंदाज प्रतीक नाईक. सिंगलने आपला टीमचं खातं ओपन करतोय. अक्षय स्ट्राईक एंडवर येतो, एक उंच खेळाडू आहे, तोही थोडंसं साईड आर्म बॉलिंग करताना दिसतोय लसित मलिंगाप्रमाणे. जज करणं थोडंसं चुकत असतं ज्यावेळी साईड आर्म बॉलिंग करतात गोलंदाज. हवेत बॉल आहे, यावेळेला नो बँडला पडतोय, 1 बाउन्स जाईल का, यात जातो लॉंगॉनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बघितलं पॉवर प्लेचा हा फायदा मिळताना दिसतोय. तेवढा पॉवरफुल शॉट जरूर नव्हता, थोडासा फटका फसला होता. जी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा जास्त गतीने बॉल आला अक्षयच्या बॅटवर आणि हा बॉल 1 बाउन्स जातो लॉंगॉनच्या बाहेर. वाईड स्ट्रीट मिडविकेटच्या दिशेने उभा होता फिल्डर, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता आणि चौकार येतो. चौकारीने ऑफ द मार्क होतोय फलंदाज. अक्षय टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 5 वर.
6 ते 7 पालोचा रनअप असेल. तोहित राईट आर्म राऊंड द विकेट, साईड आर्म बॉलिंग करताना दिसतो आपल्याला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ वाट शॉट, अप्रतिम फटका, पिकअप शॉट आहे आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सरळ 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट, अफलातून फटका. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स, 11 विदाउट लॉस. थोडासा पुढे बॉल होता, फ्लिकच्या अंदाजामध्ये हा फटका थोडा खेळला होता. पॉवरफुल शॉट, टायमिंग प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट प्रॉपर केलं होतं आणि बॉलला सरळ पाठवलं होतं ते डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सरळ षटकारासाठी. तोहित फुलटॉस बॉल, पुरेपूर समाचार, चुकीला माफी नाहीये. नो बॉलचा सुद्धा इशारा, बिमर बॉल आहे आणि बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या बाहेर. अक्षयने सरळ चौकारासाठी 4 रन. अटॅकिंग बॅटिंग, फलंदाज अक्षयच्या बॅटमधून लगातार मोठे फटके येताना आपल्याला दिसतात. पहिल्या बॉलवर चौका ठोकला, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉल बिमर टाकला, नो होता, त्यावर सुद्धा एक मोठा फटका, चौकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. फ्री हिट असेल. पुढील बॉलवर मुक्त फटका खेळण्याची संधी आलेली आहे ती अक्षयला. अशीच चांगली बॅटिंग केलेली आहे अक्षयने. 3 मोठे फटके अक्षयच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, हा पॉवरफुल शॉट, 6 रनसाठी डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. काय जबरदस्त बॅटिंग अक्षयची आपल्याला पाहायला मिळते. अक्षय वैयक्तिक जाऊन पोहोचलेला आहे 20 वर आणि टीमचं टोटल झालेलं आहे 22 रन. जबरदस्त अटॅकिंग सुरुवात केलेली आहे ती अक्षयने. 4 बॉलमध्ये 22 रन. थोडंसं प्रेशरमध्ये आणलेलं आहे ते, तोहिदला प्रेशरमध्ये आणलेलं आहे ते. रॉयल स्टनर मीरा रोड टीमला विचार करण्यास भाग पडले ज्या प्रकारची बॅटिंग करताना दिसतोय अक्षय. यस, पंच दोन्ही एकत्र येतात आणि त्यानंतर चर्चा करतील. काही सूचना आहे, आय थिंक प्लेयर चेंज की आणखीन काही वेगळं काय चेक केलं जाईल. पंच या मॅचसाठी पंच आपण बघतोय राजेश सर आहेत आणि मोंटी घोडेकर सर, हे 2 अंपायर आपल्याला दिसतात. बॅटिंग मात्र लाजवाब, कमालीची बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज अक्षय. अक्षय पाटील खरोखरच धुवाधार सुरुवात केलेली आहे अक्षयने. 2 बॉल अद्याप शेष आहेत. पुलटॉस बॉल, पुन्हा एकदा एक चांगला फटका, गॅपने, नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय 4 रनसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग, 24 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज अक्षय पाटील. टीमचं टोटल झालेलं आहे 26 रन. प्रत्येक बॉलला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे या ओव्हरमध्ये अक्षय पाटीलने. खूपच महागडं षटक टाकताना दिसतोय. हो, सरळ बॅटने आणखीन एक चांगला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, 1 बाउन्स बॉल जातो लॉंग ऑफच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. तब्बल 30 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे ती फलंदाज अक्षय. वैयक्तिक 28 वर बॅटिंग करताना दिसतो अक्षय आणि टीमचं टोटल आहे 30 रन आणि सर्वात महागडं षटक या
पोमन बॉईज पोमन ट्रॉफी 2026 मध्ये टाकताना दिसला तो म्हणजे गोलंदाज तौहीद. बॉबी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तौहीदने भरपूर मार खाल्लेला आहे. जबरदस्त बॅटिंग केली. तौहीदवर हल्ला चढवला आणि सर्वात महागडं षटक तौहीदने टाकलं. तब्बल 30 धावा खर्च केल्या त्याच्या ओव्हरमध्ये. खूपच महागडा ठरलेला आहे तौहीद. तर बॉबी बघूया कमबॅक करतोय की नाही आपल्या टीमसाठी. विकेटच्या शोधामध्ये आहे या ठिकाणी रॉयल स्टनर मिरारो टीम. कारण कुठलाही विकेट न गमावता चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे. सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे तो प्रतीक नाईक आणि हा सर्वात चांगला फलंदाज म्हटला जातो, चांगला खेळाडू म्हटला जातो, एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय तो कारिवली टीमचा. पहिला बॉल घेऊन जातोय बॉबी. अपटून टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपचे थोडासा बाहेर बॉल सोडून दिलाय. कारण तुमचा पाय जर एक उजव्या स्टंपच्या बाहेर पडला तर रिच वाईट बघितलं जाईल आणि तेच निरीक्षण केलं पंच मोंटी घोडेकर सर याने. पहिलाच बॉल डॉट जातोय. थोडासा सराव करताना दिसतोय की ह्या बॉलला कशा प्रकारे खेळायला पाहिजे होतं प्रतीक नाईकने. प्रतीकला थोडंसं जजमेंट असं झालं होतं की हा बॉल वाईड जाईल की काय म्हणून त्यांनी सोडून दिला होता विकेट किपरसाठी. छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय हा सुद्धा गोलंदाज बॉबी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मिस टाइम फटका हवेत बॉल. कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर येतोय. चांगला जजमेंट चांगला कॅच. विकेट जाईल. प्रतीक नाईक याचे एक चांगला फलंदाज बाद आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज बॉबी. प्रतीक इज आउट. बॅक करताना दिसतोय गोलंदाज बॉबी ज्याने एक विकेट घेतलेला आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेला आपल्या टीमसाठी. विकेटच्या शोधामध्ये होती या ठिकाणी रॉयल स्टनर मिरारो टीम आणि तो विकेट मिळालेला आहे. मात्र अक्षय पाटील आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे ज्याने अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी जतीन पाटील. क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी आलेला आहे. आज प्रतीक नाईकने चांगली बॅटिंग नाही केली आहे. चांगला बॅटर म्हटला जातो प्रतीक नाईक याला. यावेळेस थोडंसं स्ट्रगल करताना दिसला या मॅचमध्ये. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव बनवली ती प्रतीक नाईकने. शॉट ऑन पूल यावेळेस स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल अडवला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र थोडासा फ्लंबल जरूर झाला फिल्डर. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 रनने आपलं खातं ओपन केलं. ते जतीन पाटीलने टीमचं टोटल पाठवले ते 32 वर. 32 लॉस ऑफ 1 विकेट. बॉबी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल पुन्हा एकदा पुल करायचं होतं. ह्या वेळेला शरीराला बॉल लागतोय. बॅकआउट ऑफ द पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल. लेग बायचा इशारा पंचांचा आहे. 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या तर अतिशय चांगली आहे. मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थांबवलेली आहे ती बॉबीने. मात्र यावेळेस अक्षय पाटील स्ट्राईक एंडवर आलेला आहे. धमाकेदार बॅटिंग. ओ स्विच हिट मारलाय. चांगला फटका आहे. बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. अक्षय पाटीलचा आहे. बघितला अक्षयने आतापर्यंत जेवढे बॉल खेळले सर्व बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवले ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकार शामिल आहेत. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. सरळ बॅटने चांगली बॅटिंग केली. यावेळी स्विचित शॉट खेळला होता आणि बॉलला सीमारेषेचा रस्ता दाखवला. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 37 वर. 37. शोधलाय आणखीन एक चांगला फटका आहे फाईन लेगच्या दिशेने. मात्र फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग होईल. थ्रो होईल डीप फाईन लेगच्या दिशेने. मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर
39 रन्स. सुरुवात म्हणू शकतो आपण जय बजरंग कानिवली टीमची 39 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 30 आणि या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक चांगलं केलं. एक ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलेला आहे बॉबीने. या ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च केला आणि एक गडी सुद्धा मिळवलेला आहे. 2 ओव्हर शेष आहेत आणि बघूया 2 ओव्हरमध्ये आणखीन किती रन्स जमवतील आणि कितीचं टार्गेट सेट करतील जय बजरंग कानिवली टीम रॉयल स्टनर मीरा रोड टीम समोर. बॉलिंगसाठी इम्रान आलेला आहे बॉलिंगसाठी. छोटा अमीर दाफेदार हे दोन्ही अमीर दिसतात आपल्याला. त्यानंतर उबेद खान मुन्ना. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जरूर आहे. तर या ठिकाणी कुठेतरी 60 किंवा त्यापेक्षा कमी रोखण्याचा प्रयत्न करतील. मात्र एक प्रयत्न आहे की 70पेक्षा पुढे जाण्याचा. तो जय बजरंग कारिवली टीमचा सुरुवात तर चांगलीच झालेली आहे कारिवली टीमची. आणखीन जर 2 ओव्हरमध्ये 30 रन आले तर नक्की 70चा आकडा पर्यंत जाऊ शकेल जय बजरंग कारिवली टीम. इम्रान पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंड जतीन पाटील आपल्याला दिसतोय. अमीर दाफेदार दिसतो आपल्याला विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल इम्रानचा आपटून टाकलाय. हा बॉल आपण बघितला वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा. या विकेटवर आपण बघितलं थोडंसं बाउन्स होताना दिसतात. ही विकेट आणि आयशा ग्राउंडवरची विकेट दोन्ही कॉन्क्रीटच्या विकेट जरूर आहेत मात्र फरक आहे दोन्ही विकेटमध्ये. ओ अरे शॉट जबरदस्त फटकाय. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. जतीन पाटील सरळ 6 रनसाठी षटकार. काय टायमिंग आहे. भगत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये वेलकम. या मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. काय जबरदस्त फटका होता. प्रॉपर टायमिंग आणि मिडल ऑफ द बॅट चांगलं केलं होतं जतीन पाटीलने. आणि बॅटचे स्पीड जर आपण बघितलं जबरदस्त अप्रतिम कामगिरी जतीनच्या बॅटमधून. हा दुसरा एक चांगला फटका येतोय. ओ फुल टॉस होता मात्र यावेळी चुकतोय फलंदाज जतीन. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जागीच बॉल जरूर राहिला मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. आणि 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते ती 47 वर. 47 वर सॉरी 47. लॉस ऑफ 1 विकेट. अक्षयने कमालीची बॅटिंग केली आज या विकेटवर या ग्राउंडवर या मॅचमध्ये. ओ थोडंसं गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातो. वाईटचा इशारा पंचांचा. 48 वर जाऊन पोहोचतो स्कोर. 48. लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं टोटल जय बजरंग कारिवली टीमचं. एक मजबूत टीम म्हटली जाते एक गाव एक फॉर्मॅटमधून. आणि मागच्याच विकेंडला आपण बघितलं या टीमने चांगली कामगिरी कामन परिसरामध्ये केलेली आहे. ओ हो जबरदस्त फटका उत्तुंग फटका आहे. आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. 6 रनसाठी षटकार. अक्षय पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अटॅक कायम ठेवलेला आहे. 9 बॉलमध्ये 40 वर बॅटिंग करताना दिसतोय अक्षय पाटील. आपल्या हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी 10 रन दूर आहे अक्षय पाटील. राऊंड विकेटने ओ मिस टाइम फटका. कॅचची शक्यता शॉर्ट कव्हरच्या दिशेने फिल्डर होता आणि अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज होईल अक्षय पाटील. इज आउट.
येतोय एक चांगला सिनियर खेळाडू आहे पप्प्या खारीक जय बजरंग कारिवली टीमचा. अक्षय पाटील पास झाल्यानंतर मात्र अक्षय पाटीलने आपली कामगिरी चांगली बजावली. त्याने 10 बॉलमध्ये तब्बल 40 रन ठोकलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग केली. आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे ते जे अक्षय पाटीलने जय बजरंग कारिवली टीमला. या ठिकाणाहून आणखीन काही धावा बनवल्या तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगलं टोटल सेट करू शकेल रॉयल स्टनर मीरा रोड टीम समोर कारिवली टीम. शरीरपासून दूर खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या बाहेर जास्त हा बॉल होता. वाईटचा इशारा पंच राजेश सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 55 रन्स 55. लॉस ऑफ 2 विकेट. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे टीमची. मात्र संधी होती मात्र मिस टाइम फटक्याने आऊट झाला अक्षय पाटील. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. ओ फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये सुद्धा आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. चौकार. जबरदस्त फटका. काय बॅटचा फ्लो होता. पप्प्या खारीकची ही खासियत आहे. जबरदस्त शॉट पप्प्याच्या बॅटमधून येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 59 रन 59. लॉस ऑफ 2 विकेट. एक बॉल बाकी आहे. पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. ओ स्विच इट खेळत होतं. ओ माय गॉड. जबरदस्त एफर्ट. चांगला कॅच स्लिपमध्ये घेतला जातोय आणि अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज पप्प्या खारीक इज आउट. साई स्पोर्ट खारबाव टीम कॅप्टन अँड टीम 94 कॉमन टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. टॉससाठी पुढील मॅच या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. काय जबरदस्त कॅच घेतला आपण बघितलं स्लिपमध्ये. शॉर्ट थर्डमॅनला बॉबी उभा होता. बॉबीने आज गोलंदाजी सुद्धा चांगली केली. पहिला ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून देण्याचं काम बॉबीने केलं आपल्या टीमसाठी. एक मात्र चांगलं षटक जे आहे ते बॉबीच्या नावावर ज्यांनी 9 धावा खर्च केला. 1 विकेट. त्यानंतर आपण बघितलं तर बाकीचे सर्व गोलंदाज महागडे ठरलेले आहेत. 20 धावा दिल्यात इम्रानने सुद्धा या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये. तर एक शेवटचं षटक शेष आहे आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील. आत्तापर्यंत स्कोर जर आपण बघितला 59 तर झालेले आहेत. हे टोटल सुद्धा एक चांगलं टोटल म्हटलं जाईल. जय बजरंग कारिवली टीमचा आणखीन 10-15 धावा जर आल्या तर 70-75चं टोटल एक मोठं टोटल असेल रॉयल स्टनर मीरा रोड टीम समोर. नवीन बॅटर विवेक येतोय बॅटिंगसाठी. विवेक नाईक. जतीन पाटील दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर आहे. विवेक नाईक नॉन स्ट्राईक एंडवर. आणि पहिला बॉल घेऊन जाईल आदिल. त्यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल येतोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आणि सहजतेने दुसरा रन सुद्धा पूर्ण केला जातोय. 2ने टीमचं टोटल 61 वर जाईल 61. लॉस ऑफ 3 विकेट. टीम 94 कॉमन टीम कॅप्टन अक्षय कोल्हा आपण यायचा आहे आणि प्रणय पाटील कॅप्टन ऑफ साई स्पोर्ट खारबाव टीम आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. पुढील मॅच या 2 टीममध्ये असेल. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय आणि कुठली चुकी नाही. चांगला बॅलन्स केला. चांगलं जज केलं आणि विकेट मिळवली. कॉटन बोल्ड आउट केलंय ते जतीन पाटीलला. आणखीन एक विकेट जाते जय बजरंग कारिवली टीमची आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 61 रन आहे 61. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येताना दिसतोय. यश नाईक येतोय.
शेवटच्या षटकाची सुरुवात जर आपण बघितली पहिल्या बॉलवर 2 त्याच्यानंतर विकेट. प्रयत्न आहे आणखीन 4 बॉलमध्ये 10 रन बनवण्याचा, कारण जेवढे जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढं चांगलं असेल, ॲडव्हान्टेज जास्त असेल गोलंदाजांना, कारण समोरची टीमसुद्धा एक मजबूत टीम आहे. रॉयल स्टर्नम मीरा रोड टीम, ज्या टीममध्ये चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आमिर दाफेदार असो, उबेद खान मुन्ना असो किंवा इतर सर्व फलंदाज, चांगली स्ट्रॉंग बॅटिंग आहे. जुनेदसारखा चांगला खेळाडू आहे. 65-70चं टार्गेट त्यांच्यासाठी मोठं नसेल 4 षटकाच्या सामन्यामध्ये. ओहो हो, काय जबरदस्त फटका आहे. हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, डीप बॅक ऑफ द स्कोअर लेगला. 6 रनसाठी षटकार आणि आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलंय ते यश नाईकने. अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय तो यश नाईक. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोअरबोर्डवर 67. कॅप्टन आहे यश नाईक. कॅप्टनने आल्या आल्या षटकारांनी खातं आपलं ओपन केलं. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर अक्षयने चौकारांनी खातं ओपन केलं होतं. त्याच्यानंतर पप्प्या खारीकने सुद्धा चौकारांनी खातं ओपन केलं होतं. आणि ह्यावेळेस आपण बघतोय षटकारांनी खातं ओपन करतोय कॅप्टन यश नाईक. टॉपिच लागले, यावेळेला आउटसाईड यायची होती आणि सहज सोपा कॅच स्लिपमध्ये चांगला कॅच घेतला जातोय आणि अशा प्रकारे विकेट जाईल. ती फलंदाज यश नाईक इज आउट. आत्तापर्यंत बॉबीने 3 कॅच घेतलेले आहेत या डावामध्ये. आपण बघितलं तर चांगली फिल्डिंग, बॉलिंग तर चांगली केली, फिल्डिंग सुद्धा अप्रतिम. एक जो कॅच होता, एक निसट्टा कॅच त्याने सुद्धा घेतला होता. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं सार्थक पिसाल याने 3 कॅच घेतले होते टीम 94 कॉमन टीमसाठी. आत्तापर्यंत सगळेच्या सगळे बॅटर कॅचच्या रुपयामध्ये बाद झालेले आहेत. पहिला बाद झाला प्रतीक नाईक, जो कॅच आऊट झाला होता 3 बॉलमध्ये फक्त 1च रन बनवला. त्याच्यानंतर बाद झाला तो अक्षय. हो हो, चांगला फटका, इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुठलाही फिल्डर नाही आहे. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जयेशच्या बॅटमधून हा फटका येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 71 रन्स. जे मनात विचार ठेवला होते की 70 पेक्षा जास्त जाण्याचं, ते 70 पेक्षा जास्त धावा धावपलकावर आलेल्या आहेत. जयेश म्हात्रे आलेल्या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय. अंतिम 1 बॉल शेष. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, हवेत सुद्धा आहे, मात्र कुठलाही फिल्डर येऊ शकत नाही. नो मॅनडॅनला बॉल पडतोय. 2चा कॉल, 2 तर पूर्ण झाले, 3ऱ्याचा सुद्धा कॉल आहे आणि 3 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. विवेकला मात्र स्ट्राईक मिळालेली नाही आहे या इनिंगमध्ये. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जे बजरंग कारिवली टीमने बनवलेले आहेत ते 78 रन आणि 79 रनचं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे ते रॉयल स्टर्नम मीरा रोड टीम समोर. जवळजवळ 20च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. चला, सेकंड राऊंडला सुरुवात होईल. टॉससाठी आपण यायचं. दोन्ही टीम कॅप्टन. एका बाजूने असेल टीम 94 कॉमन टीम, दुसऱ्या बाजूने असेल साई स्पोर्ट खारबाव. दोन्ही मजबूत टीम आहेत आणि दोन्ही टीमने एक सामना जिंकलेला आहे आणि त्यामध्ये हा सामना दुसऱ्या फेरीतला हा सामना पाहायला मिळेल. आणि टॉस केला जाईल आणि विनंती करतोय टॉस करण्यासाठी हेमंत भगत यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने आपण बघतोय अतुल ठाकरे, दुसऱ्या बाजूने प्रणय पाटील. हे दोन्ही कॅप्टन आणि माननीय श्री हेमंत भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस. माहितीच आहे, एका बाजूने पोमन बॉईज, दुसऱ्या बाजूने SK स्पोर्ट. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. पोमन बॉईज इज कॉल अँड SK स्पोर्ट आलेला आहे. थँक्यू सो मच हेमंत भगत. आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे मुख्य मंचावर. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतली. अगोदर तुम्ही बॅटिंग करून जिंकले होते, यावेळेस फिल्डिंग घेतली, याचं काय कारण आहे? काय नाही, कमीत कमी धावापर्यंत रोखून नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल. आणि काय वाटते की कितीपर्यंत रोकावं लागेल कॉमन टीमला? नक्कीच कामान एक चांगला संघ आहे, त्यांच्या अपोजिट नक्कीच 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना.
सेम टीम असेल काय काहीतरी चेंजेस आहे आता या मॅचमध्ये? नाही, सेम टीम तीच खेळणार आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. अतुल, टॉस आलेला आहे, जिंकला असतं तर काय घेतलं असतं? सतरक्षणच घेतलं. मात्र मनाचे विरुद्ध झालेलं, बॅटिंग करायचे तुम्हाला आता आणि एक टार्गेट ठेवायचं. मागच्या मॅचमध्ये चांगलं टार्गेट तुम्ही ठेवलं होतं. आता काय वाटते की खारबाव टीम एक मजबूत टीम आहे, या टीमसमोर कितीचं टार्गेट एक चांगलं टार्गेट असेल? जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू. आणि काही चेंजेस तुमच्या टीममध्ये? नाही. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो साई स्पोर्ट खारबाव टीमने आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण समोरच्या कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील तुषार सोनावणे. थँक्यू हेमंतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकल्यात. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पोमन बॉईज पोमन आयोजित आपण बघतायत पोमन बॉईज चषक 2026 एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील जर पाहिले गेलं तर महत्त्वपूर्ण मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिले गेलं तर संघ पाहायला मिळतोय टीम मिरवड संघ, एक बलाढ्य संघ आहे मिरवड परिसरातील. नेहमीच जर पाहिलं तर हा संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना जर पाहिले गेलं तर टीम जय बजरंग कारिवली या संघाने भरपूर धावा बनवलेल्या आहेत. त्या धावा बनवण्यामध्ये योगदान प्रामुख्याने जर पाहिले गेलं तर बॅटर अक्षय पाटीलच्या पाहायला मिळाला. 10 बॉल त्याने खेळले, त्यानंतर त्यांनी 40 धावा बनवल्या, त्यामध्ये 3 षटकार आलेत आणि 5 चौकाराचा समावेश त्यामध्ये पाहायला मिळाला. येस, लक्षात ठेवा कारिवली टीम चुकून स्कोररच्या माध्यमातून एक चौकार एक्स्ट्रा झाला होता. तो चौकार आम्ही मायनस करणार आहोत किंवा आपल्या 12 पॉईंटला आपण नंतर विचारू शकता. म्हणजे धावा फडकावरती लागल्यात. 74 आणि 75 धावांचं लक्ष घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले, कारण की एक चौकार तो चुकून आमच्या स्कोररच्या माध्यमातून एक्स्ट्रा झाला होता. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नो डाऊट अबाउट इट मिराऊडचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अमीर दाफेदार. आणि दुसऱ्या बाजूला किंग ऑफ मिराऊड म्हणून ज्याची ओळख आहे उबेद खान मुन्ना यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. हे जर 2 बॅटर या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत राहिले तर ही धावसंख्या चेस होऊ शकते, कारण की यांच्याकडे पॉवर आहे, क्षमता आहे या धावा करण्याची. पहिल्या डावाचा उल्लेख आपण करणार आहोत. पहिल्या डावामध्ये प्रतीकने सुरुवात थोडीशी सिंगलने केली, त्यानंतर त्याची विकेट गेली. अक्षय पाटीलच्या नावाचा बोलबॉल राहिला, 10 बॉलमध्ये 40 धावा त्याने केल्या. जतीन पाटीलने एक षटकार ठोकत असताना अगदी जर पाहिलं गेलं तर 11 धावा करून त्याची विकेट गेली. पप्या खारीक आले, एक चौकारच्या बॅटमधून विवेकने खातं ओपन केलं नाही. यशने पहिल्या बॉलवरती एक षटकार मारला, जयेश म्हात्रेने पहिल्या बॉलवरती चौकार मारला आणि जवळपास जर पाहिलं प्रत्येक बॅटरने चांगली कामगिरी पहिल्या डावात केले. दुसऱ्या डावात टीम रॉयल स्टर्न मिराऊड संघाला देखील चांगली कामगिरी करायची आहे. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले मिस्टर पंकज म्हात्रे. स्ट्राईक एंडवरती अमीर, नॉन स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर उमेद खान मुन्ना या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. 75चं लक्ष. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा होता, हलक्याचा हाताने ड्राईव्ह केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पप्प्या यांना आपण बघतायत. या खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे जी त्याच्या डोक्यावरती कॅप आहे, सातत्याने कित्येक वर्ष झाले पप्पा खारीक या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. मोठमोठ्या इनिंग्स त्याने बेल्ट केल्यात, मोठमोठ्या धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळाल्यात. आणि आज इग्गावेकचा फॉर्मॅट जय बजरंग कारिवली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण जरूर बघतायत. संघाची धावसंख्या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली गेली. अमीर दाफेदारचं खातं ओपन झालंय. स्ट्राईक एंडवरती उबेद खान मुन्ना यांना आपण बघतायत. अर्धशतक सातत्याने त्याच्या बॅटमधून झळकत असताना पाहायला मिळतात, परंतु या मॅचमध्ये तशाच धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल, या पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी. प्रतीक नाईक टीम चे एक जबरदस्त खेळाडू टिपला जेल. पहिल्या बॉलवरती अगदी जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल फेस करत असताना पहिला धक्का लागलाय टीम रॉयल स्टर्नर मिरारोड या संघाला. विकेट डाऊन, फलंदाज बाद.
वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एक या धावसंख्येवरती लागलेला पहिला धक्का टीम रॉयल स्टर्न मीरारोड संघ आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये हा संघ जर पाहिलं गेलं तर चांगलं वर्चस्व गाजवलं होतं आणि जे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत अमीर दाफेदार त्या स्पर्धेतील मालिकावीरचा किताब देखील त्यांना मिळाला होता। क्षमता आहे या संघाकडे, परंतु प्रतिस्पर्धी संघ भिवंडी या परिसरातून दाखल झाला आहे, त्यांची देखील क्षमता भरपूर प्रमाणात आहे। पुन्हा एकदा हवेत उडाला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगाने बॉलपर्यंत। प्रतीक एक टप्पा घेत दोन टप्पा घेत बॉलला उचलून फेकी होईल, तत्पूर्वी दोन धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहतोय आणि या दोन धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये। चांगली पंचाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राजेश सरना आपण बघतायत, मोंटीजी घोडेकर सरना आपण बघतायत, विशालजी नाईक सरना आपण बघतायत। हे 3 ऑफिशियल पंच सकाळ सत्रापासून जर पाहिलं तर आयोजकांनी घेतलेली मेहनत, आमची संपूर्ण 20 नेटवर्कची टीम त्यांचं देखील विशेषतः कौतुक। ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिले गेले, बॅट जरूर फिरवली, पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय। इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जुनेदमध्ये देखील जर पाहिले गेले तर मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। नुकताच झालेली पालनापाड्याच्या ग्राउंडवरती मॅच 1-1च्या फॉर्मॅटमधून वन साईड हिरो ठरला होता, जबरदस्त धावसंख्याने उभारली होती आणि जुनेदच्या बॅटमधून देखील मोठमोठे षटकार आपण सातत्याने पाहत असतो। इथे फटका हवेत आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, बेस्ट फिल्डर मिस्टर प्रतीक येतील, विकेट जाईल। लागलेला हा दुसरा धक्का टीम रॉयल स्टर्न मीरारोड या संघाला। वरती धक्के या ठिकाणी लागत आहेत मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्टर्नर मीरारोड संघाला। असं वाटलं की या धावा चेस होऊ शकत आहेत, परंतु कौतुक करेन मी आतापर्यंत गोलंदाज पंकज म्हात्रेचं। या षटकामध्ये पंकजने सुरुवातच चांगल्या पद्धतीची केली, पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा खर्च केला, त्यानंतर वाईड आला, पुन्हा एकदा कमबॅक केलं, विकेट त्याने घेतली। 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, इनट नंबर 4 वरती मिराज यांना आपण बघतायत। कामगिरी इथून देखील चांगली करावी लागेल या मॅचमध्ये, पलटवार करायचा असेल तर। फटका इथे छान आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील बॉल सीमारेच्या पलीकडे। 6 धाव्यांसाठी मॅक्सिमम षटकार। षटकाराला मॅचमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न मिराज आलेत आणि मिराजने पहिल्या बॉलवरती जर पाहिले गेले तर 6 धावा वसूल केल्यात। 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफटकावरती लागल्यात। शेवटचा अंतिम बॉल, इथे बॅटची लिडिंग एज, बॉल मागे निघून जाईल, क्षेत्ररक्षक आहेत, पॉईंटला थोडीशी चुकी झाले आणि पाहत असताना जर पाहिले तर इथे शेवटचा बॉल येतो डॉट। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाठलाग करतो ते 75चे 10 बनलेत, 18 बॉल करायचे आहेत, 65 धावा घेऊयात। एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने। येणारे बॉल असतील 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 65 धावा। मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्टर्न मीरारोड या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळाली। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहिले तर फक्त आणि फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत। 18 बॉलमध्ये करायच्यात 65 धावा। या मॅचचं समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु अवघड धावेला सोपं करण्याचं काम नेहमीच अमीर दाफेदारने केलं आहे आणि आज या पोमनच्या नगरीमध्ये येत असताना ही पोमन वाईची स्पर्धा खेळत असताना
जबरदस्त बॅटिंग ही करावीच लागेल ती म्हणजे आमिरला. अपेक्षा आमिरकडून आहेत, पण दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघाचे एक बेस्ट ऑलराऊंडर ज्यांच्या नावावरती एक फोर व्हीलर आहे, मोठमोठे पारितोषिक ज्याने पटकावले गेलेत असा प्रतीक नाईक बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही आहेत, परंतु गोलंदाजीचा अटॅक पाहूयात प्रतीकचा कशा प्रकारे राहतोय. 18 बॉलमध्ये करायच्या 65 धावा. पहिला बॉल षटक क्रमांक दुसरा सुरुवात. पहिला बॉल चांगला स्विंग झालाय इथे. पहिला बॉल चांगला कटरचा वापर केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. इथे आलाय डॉट बॉल. प्रतीक नाईकची ही खासियत आहे, जर बॅटिंग नाही झाली तर बॉलिंग करायची चांगली, जर बॉलिंग नाही झाली चांगली तर पुन्हा एकदा बॅटिंग चांगली करायची. ही खासियत आपण त्या सातत्याने पाहायला मिळाली. इथे पहिला बॉल आलाय डॉट. स्टार्टिंग एंडवरती आमिर दाफेदार. या पुढचा बॉल पुन्हा एकदा डेड अँड स्पॉट पडल्यानंतर विकेट किपर देखील बीट झाले. एवढा वेगाने प्रतीक नाईकने हा बॉल हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. काळी टीम या व्यूगामागे ज्या ज्या वेळेला येते त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर त्यांचा दमखम सातत्याने दाखवत असते. गेल्या काही जर पाहिलं गेलं दिवसांपूर्वी कारवाई टीमने या ठिकाणी पारितोषिक मारलं. हेमंत सरांनी सांगितलं जबरदस्त कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती स्थिरावल्यात 10. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केले क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील वाडिश लॉगॉनला. तत्पूर्वी एक सिंगल फक्त प्राप्त होईल. सुरुवात थोडीशी धीम्यागतीने झाली, त्याच कारणाचं हे प्रेशर हे दडपण संपूर्णपणे रॉयल्स आणि मिराव टीमवरती दिसते. अन्यथा जर सुरुवात चांगली केली असती उबेदने आमिरने तर कदाचित जर पाहिलं गेलं तर धावा बनल्या असत्या, परंतु त्या धावा आता बनताना दिसत नाही आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा केलेल्या आहेत आमिर दाफेदार या बॅटरने. या पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर आक्रमण केले बॉलला आणि बॉलला पाठवले थेट सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क. यू सिक्सर. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये षटकार येत आहेत. या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 17 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मिराजने या मॅचमध्ये प्रभावित केलं. कदाचित मिराज जो क्रमांक 4 वरती आला, कदाचित जर तो ओपनिंग बॅटर म्हणून पेअर म्हणून आला असता तर धावसंख्येला गती मिळाली असती. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा वैयक्तिक मिराजच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि टीमची टोटल धाफडकावरती लागले 17. गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रतीक नाईक. या पुढचा बॉल आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेच्या पलीकडे डीप विकेटला क्लिअर करणारा बेधडक एकदम कडक षटकार. पाहू शकता पायावरती टाकलेला बॉल आणि जर पाहिले गेले तर फ्लिकच्या माध्यमातून त्या बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे षटकार आलाय. 6 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या धाव पोहोचते धावफडकावरती 23. धावसंख्येला गती मिळते, एक चांगली गोष्ट टीम रॉयल्स मिराउट संघाची आपल्याला पाहायला मिळते. मोमेंटम चेंज होत जातो प्रत्येक बॉलवरती टीम रॉयल्स टर्नरचा. शेवटचा अंतिम बॉल हे षटक क्रमांक दुसऱ्यातील त्यावरती आक्रमण केलंय. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच जास्त पाहायला मिळते. बॉल सीमारेच्या पलीकडे बॅक टू बॅक सलगचा हा जबरदस्त टायमिंग करत असताना तिसरा षटकार पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 29 धावा. 12 बॉलमध्ये 29 बनल्या आहेत. इथून देखील जर पाहिले गेलं तर बऱ्याच धावा या करायच्या आहेत. टोटली 12 चेंडू तुमच्यावर शिल्लक असतील आणि 46 धावा अजून देखील बनवायच्या आहे टीम रॉयल स्टार मिरवड संघाला. या धावा होऊ शकतील. 23च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये धावा तुम्हाला कराव्याच लागतील. अन्यथा जर पाहिले गेलं तर प्रतिस्पर्धी टीमचं जे वर्चस्व आहे तो वर्चस्व राहील. पहिल्या षटकात जर पाहिले गेलं तर पंकज म्हात्रेने फक्त 10 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाचे विकेट मिळवून दिल्या होत्या. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर विकेट क्रमांक 1 उबेदची गेली 0 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर जुदेजची विकेट गेली आणि पाहत असताना 2 विकेट त्या ओव्हरमध्ये गेल्या. षटक क्रमांक 2मध्ये आले प्रतीक नाईक. त्या ओव्हरमध्ये एकही जर पाहिले तर विकेट मिळताना दिसले नाही आहे आणि त्यामध्ये धावा देखील 19 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या डावात ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या 10 बॉलमध्ये 40 धावा ज्याने केल्या. आता तेच खेळाडू अर्थातच तेच गोलंदाज आता मात्र अक्षय पाटील षटक क्रमांक 3 मध्ये पुढे येताना दिसत आहेत. अक्षय पाटीलचा बोलबाला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय. पहिल्या डावासमध्ये अगदी वेगवान धावा करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमात राहिला. 10 बॉलमध्ये वैयक्तिक 40 धावा. त्यामध्ये जर पाहिले गेले तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पहिल्या बॉलपासून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रेटवरती आमिर आहेत. विजयाचं लक्ष उंबरठा अजून देखील भरपूर गाठायचं आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 46 धावेचं लक्ष. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बॅटचं स्विंग थोडंसं वरून होतं. अगदी आमिर या फटक्यावरती नाराज असतील कारण की बॅटचं स्विंग वरून होतं. बॉलचा फेस अगदी जर पाहिले गेलं तर खालून निघून गेला आणि त्याच कारणाचं पाहिलं तर इथे डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल तेवढं कमबॅक केलं जाईल टीम कारिवली संघाच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार आला तर कमबॅक केलं जाईल टीम रॉयल स्टार मिरवड संघाच्या माध्यमातून. महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकेल पुढच्या फेरीत दाखल होईल. परंतु यापुढची मॅच टीम 94 कामन आणि त्यांच्या विपक्षात साई स्पोर्ट खारबाव या 2 टीमच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल एक महत्त्वाची लढत या पुढच्या मॅचची. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे जर पाहिलं तर पंचाने डेड बॉल घोषित केला आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर पावलांचा रनअप चुकला आणि पुन्हा एकदा आता मध्ये गोलंदाजाला हा चेंडू हाताळावा लागेल. संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरावली ते म्हणजे 29च्या घरामध्ये. लक्ष मोठं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर एखादी आता भागीदारीच काहीतरी करू शकते. पुढचा बॉल या पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. आक्रमण केले बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर विशाल नाईक जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कौतुक त्यांचंही केले जाईल कारण की आजचं ग्रामीणचं क्रिकेट एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट आपण बघतायत. एक गावपेक्षा फॉर्मॅट ज्या वेळेला स्पर्धेमध्ये येतो ती स्पर्धा सुपर हिट होत असताना पाहायला मिळते. आणि आज पोमनच्या नगरीमध्ये पोमन आयोजित आपण बघतायत. पोमन बॉईज ट्रॉफी एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आणि खरं तर एक गावपेक्षा फॉर्मॅटमधून जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये भिवंडीसारख्या परिसरातून मिरवडसारख्या परिसरातून संघ आले. कामन या परिसरातील संघ आहे. सकाळचा गोखिरे संघाला देखील आपण पाहिलं. मोठमोठ्या परिसरातून मोठमोठे संघ येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल मिराजसाठी एक अपॉर्च्युनिटी होती आणि हेच पाहत असताना या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिडॉनला नाही आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे येतील. याबरोबर एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 31च्या घरामध्ये. प्रत्येक बॉलवरती आता मात्र षटकारामध्ये डील करावीच लागेल कारण की भरपूर धावा बनवायच्या आहेत. हो यावेळेला कानाची शिट्टी वाजवत असताना जागते रहो असा इशारा चेंडून दिलाय. काय चेंडू होता पडल्यानंतर राईज झाला. सरप्राईज होता आणि त्यानंतर जर पाहिजे तर इथे आमिर बीट झालेत. अजून देखील 44 धावेचं लक्ष असेल. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजे 8 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या असतील तर प्रत्येक बॉलवरती इथे षटकार ठोकावं लागेल. रॉयल स्टार मिरावड संघ थोडासा बाग फुटला. या पुढचा बॉल हवेत उडाला. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठलीच चुकी होणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये यशने टिपला जाईल. विकेट जाईल आणखीन एक. धक्का क्रमांक 3 रॉयल स्टनर मीरा रोड.
आमिर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेहमीच आमिरने देखील चांगले क्रिकेट खेळले. आमिर दाफेदार आऊट झाल्यानंतर आता न्यू बॅटर आमिरच मैदानाच्या आतमध्ये त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 31 हे धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 7 आणि 7 चेंडूमध्ये करायचे आहेत 44 धावा. अक्षयने आतापर्यंत या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग अटॅक दाखवलेला आहे. पुढचा बॉल यावेळेला पहिला बॉल खेळत असताना हुक केलाय. मागे बॉलला खेळलंय. लॉंग स्टॉप रिझनला कोणी नाही आहे. बीट झालेत फाईन लेगचे क्षेत्ररक्षक. बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आलाय दर्जेदार चौकार. ट्रॅकवरती बॉलर तयार झाले मिस्टर जतीन पाटील. आणि जतीन पाटीलने देखील कमी वयात भरपूर जास्त प्रगती मिळवले. आणि पाहत असताना जर पाहिले गेलं तर जतीनने पहिल्या डावात जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली. ज्याप्रमाणे एक षटकार त्यामध्ये होता 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आता विथ द बॅट चांगली कामगिरी झाली. आता विथ द बॉल कशा प्रकारची कामगिरी होईल पाहणं महत्त्वाचं राहील. 6 बॉलमध्ये करायचे आहेत त्यामध्येच 40 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी अवघड आहे परंतु धावसंख्या जर झाली तर विक्रम नोंदीत काढला जाईल. 6 बॉलमध्ये 40 धावा करायच्या. जतीनच्या विरोधात कशा प्रकारची बॅटिंग करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. चला जास्तचा वेळ खर्च करू नका प्लीज मित्रांनो. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी आज सकाळ 17पासून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं सर्व आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मिराज स्ट्राईक एंडवरती 6 चेंडू करायचे आहेत 40 धावा. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान बॅटची कडा विकेट किपरचा सहारा आणि पहिल्या बॉलवरती पहिला धक्का दिला या ठिकाणी जतीन पाटीलने. जबरदस्त चेंडू होता. मिराजला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. चांगला कॅच त्या डिप्लाय केला विकेट किपर आपल्या पाहायला मिळाला मिस्टर जयेश. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर बॉबी. याने पहिल्या डावात जवळपास 3 ते 4 झेल घेतलेले आहेत. संघाची धावसंख्या फटकावरती 35. मॅचचं समीकरण आता अवघड झाले. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर भरपूर धावा बनवल्या होत्या प्रतिस्पर्धी कारवली टीमने. त्या धावांचा पाठलाग करता सर कुठेतरी लवकर विकेट गेले आणि याचं मॅचचं मूळ कारण राहिलं विकेट जाणं. कारण की उभीची विकेट लवकर गेली. आमिर थांबला पण जुनेदची विकेट गेली लवकर. मिराज चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल पहिला बॉल फेस करता चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि ते एकाच बॉलवरती जर पाहिले गेलं तर सिंगल समाधान मानावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 36च्या घरामध्ये. जे मॅचचं अंतर आहे जे धावेंचं अंतर आहे ते आता कमी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये रॉयल स्टार मिरर टीम करेल कारण की मॅच थोडीशी दूर गेले. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. स्लाइस केल्या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक नाही आहे. वेगाने बॉल प्रस्थान होईल सीमारेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी लेट पण थेट चौकार. जतीन पाटीलच्या विरोधात आक्रमण केले. चौकार आलाय. औपचारिकता बाकी या मॅचची. सर्व टीम चांगला खेळ राहिला. हवेत खेळला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर पोहोचतायत आणि चांगला झेल. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना जयेश हे यष्टीरक्षक. विकेट जाईल. आमिरला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने.
या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना अफलातून कामगिरी केली, बॉलिंग करत असताना देखील प्रतिस्पर्धी संघाला जखून ठेवलं गेलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, याही वेळेला हवेत उडाला बॉल, जतीन वेगाने धावण्याचा प्रयत्न करते परंतु बॉल नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल, याबरोबर एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 41च्या घरामध्ये. लक्ष फार मोठं होतं. या धावेंचा पाठलाग करत असताना कुठेतरी रॉयल्स टर्नर मिडावर संघ कमी पडला आहे आणि इथे जर पाहिलं तर सरोली संघाने आतापर्यंत बाजी मारली. शेवटचा अंतिम बॉल ही मॅच जिंकण्यासाठी टीम जय बजरंग कारिवली संघासाठी. स्ट्राईक एंडवरती बाबू यांना आपण बघतायत, लेफ्ट हँडर बॅट्समन साठी हा शेवटचा अंतिम बॉल. इथे फुलेलेंचा बॉल ड्राईव्ह केला या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पोचतील डीप एक्स्ट्रा कव्हरला, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय बजरंग कारिवली आणि हार्ड लक टफ लक रॉयल्स मिरावड संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, आपले देखील विशेष आभार. जबरदस्त खेळ पाहिला आणि या मॅचचा मॅच नो डाऊट अबाउट इट. पहिल्या डावात ज्याने चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या डावात ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 10 बॉलमध्ये ज्याने 40 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना 6 धावा देत असताना 1 विकेट ज्याने प्राप्त केली, अक्षय पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.